नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. आपले सहर्ष स्वागत करतोय नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत किशोर भांडगे सर, जे एक ट्रेनर, फुल टाइम ट्रेडर आणि ॲनालिस्ट आहेत. मागील 16 वर्षापासून ते शेअर मार्केटमध्ये काम करतात. 20,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर गुगलवर 3,200 पेक्षा जास्त 5 स्टार गुगल रिव्ह्यूज आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, माझा पहिला प्रश्न असेल की आपला प्रवास कसा आहे, म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण कसे आलात, आपण कुठून आहात, आपण यापूर्वी काय करत होतात? ओके, सगळ्यात पहिलं मी रोहित गायकवाड सरांचं धन्यवाद की त्यांनी आपल्याला आज या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं. सो माझ्याबद्दल सांगायचं गेलं तर मी प्रॉपर पुण्याचंच आहे. 2004 साली मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. 2004 साली जेव्हा आपण ग्रॅज्युएट कंप्लीट झालं तर आपण जसं नॉर्मल फॅमिलीमधनं, मिडल क्लास फॅमिलीमधनं, की जसं एक सर्व्हिस म्हणून मी अकाउंटिंगचा जॉब जॉईन केला. बरोबर. जेव्हा जॉईन केला ना जॉब, तेव्हा तिथे माझे जे कलिग होते त्यामध्ये बरेच जण शेअर मार्केटचं ट्रेडिंग चांगलं करायचे. 2005 साली, 2004-2005 साली. ओके. तर तिथं मला असं वाटलं की आपणही शेअर मार्केट शिकलं पाहिजे. मग मी एका क्लासला जॉईन झालो, जिथे मी शेअर मार्केट क्लास शिकलो. आणि साईड बाय साईड जसं म्हणतो ना आपण, काम करून एक संध्याकाळच्या थोड्याशा वेळामध्ये अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये कामाला सुरुवात केली. आणि ते मार्केट इतकं छान होतं ना 2005 सालचं आणि 6 सालचं, की सगळ्यांनाच पैसे मिळायचे. 5, 6 आणि 7 या 2-3 वर्षामध्ये मी मार्केट बऱ्यापैकी शिकलो, खूप छान शिकलो, मला पैसेही चांगले मिळाले. आणि एक दिवस असं वाटलं की शेअर मार्केटमध्येच ॲज अ आपण फुल टाईम जॉब करू शकतो. म्हणून मी घरच्यांना न सांगता तो जो माझा अकाउंटिंगचा जॉब होता, जिथं मला 17,000 रुपये सॅलरी होती 2006-07 साली, तो मी एक दिवस क्विट केला. ओके. आणि त्याच्यानंतर घरच्यांनी मला खूप मोठ्या प्रमाणात त्रास द्यायला सुरुवात केली. कारण शेअर मार्केट म्हणलं की आज नॉर्मल फॅमिलीमध्ये कसं वाटतं, जुगार आहे, आता मुलगा बिघडला, आता लॉस करणार. मग मी शेअर मार्केट जॉब सुरुवात केली शोधायला. मी बरेच जॉब बघितले पण मला मिळत नव्हतं. पण लकीली एक जॉब मला मिळाला. तो मी नोव्हेंबर 2007 साली मी पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये जॉबला सुरुवात केली. आणि जे नाही व्हायला पाहिजे तेच झालं. 2008ची मंदी आली. 21 जानेवारी 2008 अतिशय मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट क्रॅश झालं. आणि आहे त्या लोकांना काढायला सुरुवात केली. तिथं आमचाही नंबर लागणारच होता, पण थोड्याफार पणात पैसे कमी करून, सॅलरी कमी करून तो जॉब मी स्टेबल केला. आणि 2008 सालापासून 2011 हे जे 2-3 वर्ष होते ते माझ्या लाईफमध्ये खूप मोठी स्ट्रगल झालेली. की मार्केटमध्ये मंदी होती आणि त्यातल्या त्यात घरच्यांना म्हणतं की आता मुलाचं वय वाढलेलं आहे, लग्न केलं पाहिजे. लग्नाला समोरनं कुणाचे आले पत्रिका वगैरे, तर मुलगा काय करतो हा एक मेजर प्रश्न असतो ना. बरोबर. तर त्याच्यात मुलगा शेअर मार्केटमध्ये कामाला आहे. मग तिथंच विषय संपतो. मग समोरच्याचं समोर काही येणारच नाही. किंवा मुलगा आवडला का, पत्रिका नाही, ते नंतर सांगतो तुम्हाला. असे बऱ्याचशा पत्रिका आल्या गेल्या. म्हणजे तिथंच ऑफिसमध्ये सॅलरी नव्हती, घरी आले की घरचे ओरडायचे, तुला सांगितलं होतं शेअर मार्केटमध्ये जाऊ नको. आणि मुलगी बघायला गेलं त्याचा बाप काही मुलगी देत नव्हता. या सगळ्या परेशानीतनं मलाही एखाद्या वेळेस कधीतरी असं वाटलं की उगीच मी तो अकाउंटिंगचा जॉब सोडून इथे शेअर मार्केटमध्ये आलो. 2010 साली मुलगी मिळाली, लग्नही झालं. 2011ला दिवस चेंज झाले, मार्केट चेंज झालं, मार्केट वर आलं छान. परत मी चांगल्या जॉबला जॉईन झालो. आणि 2014 हा माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट असं म्हटलं तरी चालेल. 2014ला मला मुलगा झाला. मुलगा आल्यानंतर एक दिवस संध्याकाळी असंच आम्ही वाईफ आणि मी संध्याकाळी चहा प्यायला बसलो होतो. डिस्कशनमध्ये असं आलं की मी करतो काय आणि मला करायचं काय आहे. मी जॉबही करत होतो. मी साईड बाय साईड मी शेअर मार्केटचे क्लासेसही चालू केले होते, कारण मला पहिल्यापासूनच टीचिंगमध्ये आवड आहे. आणि प्लस मी ट्रेडिंग पण करायचो. तिन्ही गोष्टी आपण नाही करू शकतो एकत्र. म्हणजे एकच कुठलं तरी केलं तर ठीक आहे ना. कारण जॉबमध्ये सांगायचे की ट्रेडिंग अलाउड नाहीये आणि मी क्लास घेतोय पण जॉबमध्ये मी सांगू शकत नव्हतो. मग वाईफने थोडासा कॉन्फिडन्स दिला, ती पण इंजिनिअरिंग झालेली आहे, की तुम्ही एक काम करा, जॉब सोडा, पुढं काय वाटलं तर मी जॉबला जाईल, पण तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग तुम्हाला जमतंय ना, तुम्हाला छान जमते, मग तुम्ही करा ना आणि तुमच्या क्लासवर पण फोकस करा. मग मी तिथं माझ्या लाईफचा सगळ्यात मोठा डिसिजन घेतला की आता मला जॉब करायचा नाहीये. आणि 2014 पासून जो ग्राफ माझा वर गेला, आज एक खूप चांगल्या लेवलला आपण आलेलो आहे, जिथं माझा खूप चांगला पोर्टफोलिओ आहे आणि ट्रेडिंगमध्ये सुद्धा मी खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. असं म्हणू शकतो आपण शॉर्ट मध्ये की तुमचे जे वाईफ आहे त्यांनी जर सपोर्ट केला नसता तर कदाचित चित्र वेगळं असतं. 100%. जर तिथं कॉन्फिडन्स दिला गेला नसता किंवा
तुम्ही जॉब सोडा, मी आहे, हा शब्द एखाद्या व्यक्तीसाठी खूप मोठा असतो. मोठा आहे, बरोबर. तिचं एज्युकेशन होतं, तिला गॅरंटी होती की मी बाहेर जाऊन 15,000 रुपये कमवू शकते. तिलाही जॉबची ऑपॉर्च्युनिटी होती, पण लग्न झाल्यामुळं ती सॅक्रिफाईस केली की मी जॉब करत नाही. पण ऐन टायमाला जर गरज असेल तर जॉब करणं भाग आहे, ती तयारी पण होती आणि तिथं जॉब सोडल्यामुळे आज आपण या लेवलला आलेलो आहे. मग जॉबच करत बसलो असतो तर ही लेवल गाठणं शक्यच नव्हतं, म्हणजे अजिबात नव्हतं असं. बरोबर. सर, शेअर मार्केटकडे ज्यावेळेस बघितलं जातं त्यावेळेस सगळी लोक शॉर्टकट म्हणून याला घेतात. थोडेफार जेवढे काही पैसे आहेत तेवढे लावू आपण, 4 पट 5 पट होईल, म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की मटका लावणं किंवा डेली बेसिसवर ठीक आहे माझ्याकडे एवढे आहेत हे ट्राय करून बघू. बरेच लोक टिप्स फॉलो करतात, टेलिग्राम किंवा युट्यूब किंवा ब्रोकर कडून आलेल्या. तर हा झटपट श्रीमंतीचा मार्ग किंवा राजमार्ग म्हटला जातो, हे कितपत खरं आणि याच्याबद्दल तुमचं मत काय वैयक्तिक? आता खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की हा राजमार्ग झटपट श्रीमंतीचा अजिबात नाहीये. ओके. शेअर मार्केट हे काही मॅजिक नाहीये ना की आलो पैसे लावले आणि डबल केले. शेअर मार्केट हा प्रॉपर अभ्यास आहे. ज्यांना काही सक्सेस मिळालेले, जे काही सक्सेसफुल ट्रेडर आहेत ते काही एका रात्रीत नाही झालेले ना, त्यांच्या मागे बरीच हिस्ट्री आहे. पण आपल्याला काय वाटतं, जे लोक आज मार्केटमध्ये येत आहेत की बाबा चला मी डीमॅट अकाउंट ओपन केलं, 2-4 व्हिडिओ युट्यूबचे बघितले, इकडनं तिकडनं टिप्स घेतल्या की मला पैसे मिळायला सुरुवात होईल, अशा पद्धतीने जर तुम्ही आला तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही सक्सेस मिळू शकत नाही. जर तुम्हाला सक्सेसफुली मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर तुम्हाला त्या शेअर मार्केटकडे अभ्यास म्हणूनच पाहावं लागेल. रोजचा थोडासा वेळ द्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल, स्टॅबिलिटीसाठी टाइम द्यावा लागेल. कमीत कमी 6-8 महिने मार्केटमध्ये आल्यानंतर 6 महिने ते समजून घेण्यासाठीच लागतात. तिथून नंतर मग तुमचा प्रवास हा चालू होतो. आपलं काय असतं, आज अकाउंट ओपन, दुसऱ्या दिवशीपासून पैसे पाहिजे. दुसऱ्या दिवशी पैसे मिळत असतील तर मग सगळेच जण सक्सेस झाले असते ना. बरोबर. त्यामुळे हा अजिबात असा गैरसमज आहे की हा शॉर्टकट नाहीये. बरं. आता मॅक्सिमम जे सेबीची जी वेबसाईट आहे किंवा NSE इंडियानं दिलेलं क्लिअरली की 90% जास्त लोक लॉस करतात किंवा सक्सेस रेशो एकदमच कमी आहे. खरे पैसे कमवणारे रिटेल लोक खूप कमी आहेत. तरी पण डेली बेसिसवर ऍडव्हर्टिजमेंट एवढ्या येतात, एवढी कोर्स विकणारी जाहिराती करतात. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तर कमीत कमी 1 मिनिटामध्ये 10 जाहिराती येतात आणि त्यांचे वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज, टिप्स, टेक्निक्स नावाखाली लाखो रुपयांचे कोर्सेस प्रमोट केले जातात. आता एवढं सगळं असेल तर मग एवढी मोठी रिस्क आहे, म्हणजे NSE इंडियाच्या वेबसाईटवर किंवा सेबी स्वतः सांगते की 90% लोक फसतायत किंवा पैसे नाही कमवत आहे. मग ही चढाओढ कशासाठी? म्हणजे ही जी लोक येत आहेत, स्पेशली करोना नंतर जी लोक सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणतायत किंवा घरून मला पैसे आले पाहिजे वगैरे वगैरे, अर्धवट नॉलेज घेऊन ती लोक उतरतायत. तर याच्यामध्ये विनिंग पॉसिबिलिटी काय आहे किंवा याच्यातून काय साध्य होऊ शकतं? ओके. आता बघा, हा जो प्रश्न होता ना, बेसिकली 3-4 वेगवेगळे प्रश्न होते. सगळ्यात पहिला प्रश्न की 90% NSE म्हणतंय की 90% मार्केटमध्ये लुजर आहेत. बरोबर. ते एकदम रियालिटी आहे. तर का आहेत त्याच्या मागचा आपण जर थोडासा अभ्यास केला ना, तर तुमच्या मित्रमंडळींपैकी ज्याचा कुणाचा लॉस झालेला आहे, तुम्ही त्याचा एक केस स्टडी करा की ज्या व्यक्तीचा लॉस झालेला आहे ना, त्यांनी कशा पद्धतीने काम केलंय शेअर मार्केटमध्ये. की जसं एखादी गोष्ट आपल्याला शिकायची आहे तर त्याच्या काही स्टेप्स असतात ना, बरोबर, त्या प्रोफेशनली स्टेप आपण फॉलो केल्या तर त्यात सक्सेस मिळतो. पण इंडियामध्ये जर तुम्ही फॉलो घेतलं, ऑब्झर्वेशन केलं, तर लोक कशी येत आहेत. मी या इंडस्ट्रीमध्ये जॉब केलाय ना, 5-6 वर्ष जॉब केलाय, त्यामुळे तो मला अनुभव आहे की लोक काय करतात, कुठंतरी एक न्यूजपेपरमध्ये येता जाता वाचलं की तर काय लिहिलंय, फ्री डीमॅट अकाउंट. फ्री आहे ना, मग घेतलं पाहिजे. अरे पण ते फ्री तुझ्या उपयोगाचं आहे का नाही आहे हे ते कधीच विचार करत नाही. बरं, फ्री डीमॅट अकाउंट घेतल्यानंतर शेअर मार्केटचं काहीच माहित नाहीये, अभ्यास तर लांबच. मग माहिती काय की ब्रोकरने सांगितलं म्हणून 10,000 रुपये टाकले आणि काय केलं, युट्यूबचे 2-4 व्हिडिओ बघितले, काम चालू केलं आणि मग टेलिग्राम चॅनल फॉलो केला, मित्रांनी सांगितलं म्हणून घेतलं, मला वाटलं म्हणून केलं. अशा पद्धतीने डिपेंडन्सी राहून लोक काय करतात, काम करतात आणि तिथून जर त्यांचे पैसे लॉस झाले तर ही शेअर मार्केटची चूक अजिबात नाहीये, ही त्या व्यक्तीची चूक आहे ना. कारण कुठलाही बिझनेस, आता तुम्ही समजा हॉटेलिंगचा बिझनेस स्टार्ट केला
तर त्या हॉटेलिंगच्या बिझनेसचं पूर्ण नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे ना, बरोबर. तरच तुम्ही त्या हॉटेलिंग बिझनेसमध्ये सक्सेस होणार आहे. हम्म. पण जर प्रत्येक वेळेस तुम्ही कस्टमर आल्यानंतर त्याला काय सर्व करू फोनवरती दुसऱ्या व्यक्तीला विचारताय, त्याच्याकडनं नॉलेज घेऊन ते हॉटेल चालवते, तर हॉटेल बंद होऊन जाणार ना. हम्म. तसं शेअर मार्केटमध्ये लुजर 90% आहे, कारण जो लॉस करतोय ना डिसिजन त्याचा नाहीये. हम्म. हम्म. पैसे त्याचे मान्य आहे, पण डिसिजन कुणाचा आहे? हा शेअर तू घेतला रिलायन्सचा, का घेतला प्रश्न विचारला तर समजेल, अरे ते ना मला मोबाईलवर आलं होतं ना म्हणून घेतला. म्हणजे हा डिसिजन कुणाचा होता? थर्ड व्यक्तीचा होता कोणीतरी ना. इन्फ्लुएन्स करताय. हा, म्हणजे मार्केटमध्ये तोच पैसे कमवू शकतो ज्याचा डिसिजन स्वतःचा असेल. त्याच्यामुळे आणि दुसरा जो प्रश्न होता सर तुमचा आता, की सक्सेस रेशो. तर सक्सेस रेशो आहे ना काही मॅटरच करत नाही, कारण मार्केटमध्ये सक्सेस रेशो हा फक्त लुजरच बघतो, विनर बघत नाही. तर सक्सेस रेशो म्हणजे काय, की 10 ट्रेड केले त्याच्यापैकी किती बरोबर आले. किती बरोबर आले हे काय करायचंय. एखादा व्यक्ती तो म्हणतो 90% सक्सेस रेशो आहे माझा, पण सक्सेस रेशोपेक्षा त्यांनी किती पैसे छान कमवलेत हे महत्वाचं आहे ना. बरोबर. तो काय म्हणतो माझा 90% सक्सेस रेशो आहे, अरे काय सांगू तुला राव, एकच ट्रेड आला. काय झालं त्या एक ट्रेडमध्ये, एकच ट्रेड आला आणि मागचे सगळा प्रॉफिट घेऊन गेला. म्हणजे काय झालं, 90% सक्सेस रेशो, अकाउंट 0. मग आपण सक्सेस रेशो न बघता विनर काय विचार करतोय, लुजरचे विचार सक्सेस. मग विनर काय विचार करतो, विनर विचार करतो मी 10 वेळा 3च वेळा बरोबर येतो, बरोबर. जास्त वेळ नाही बरोबर येत, पण मी 3 वेळा जो बरोबर येतो ना, मी एवढे पैसे कमवतो की माझ्या 7 वेळेचा लॉस काय होतो, माझा रिकव्हर होतो आणि माझा अकाउंट काय येतं, प्रॉफिट मध्ये येतो. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तर खूप वेळा बरोबर येणं हे शक्य नाही, पण जितक्या वेळा बरोबर येत आहे त्यावेळेस खूप मोठे पैसे कमवणं शेअर मार्केटमध्ये नक्कीच पॉसिबल आहे. सर जसं रिअल इस्टेटमध्ये स्टॅम्प ड्युटी किंवा जे चार्जेस असतात गव्हर्नमेंट फिक्स ठेवतं, म्हणजे तुमचा व्यवहार कितीलाही होईल वगैरे. तसं इथं सेबीचे काही चार्जेस असतील किंवा ब्रोकरेज त्यांचे पर्सेंटेज घेत असतील, प्लॅटफॉर्म त्यांची फीस घेत असतील, टॅक्सेशन मिळतं. याच्यात हारलं तरी ती लोक सेफली खेळतात किंवा त्यांच्या एका टूलची किंवा सॉफ्टवेअरची किंमत त्यांना मिळते रिटेनर बेसिस. यात जिंकलं काय आणि हरलं काय, पैसे कमवणारे पैसे कमवतच राहत आहेत आणि दुसऱ्याचे पैसे वापरून ती लोक मोठी होत आहेत. म्हणजे रादर हे जे ब्रोकरेज, आता मी काही कारणास्तव ब्रँडचं नाव नाही घेते, पण जसं आपण बघितलं की मोठे 2च ब्रोकरेज तुम्ही रिकमेंड करता. ही दोन जे ब्रोकरेज कंपन्या आहेत ह्या खूप मोठ्या झाल्या डेटाच्या बेसिसवर. त्यांचं स्वतःचं असं काही पैसे लावून ते शेअर मधून पैसे नाही कमवत आहेत. ते लोकांना त्यांनी एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेलं आहे आणि लाखो लोक डेली बेसिसवर त्याच्यावर ट्रेड करतात. लाखो मधले 90,000 रुपये, समजा 1 लाख करत असतील तर 90,000 लोक बुडतायत, तरी पण ती लोक पैसे कमवतात. मग याच्यामध्ये कुठेतरी हा इनजस्टिस किंवा अन्याय नाहीये का, जी लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत त्यांच्यावर? नाही, अन्याय असं म्हणू शकत नाही सर. जसं तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहे ते तुमचे फिक्स आहे. जसं तुम्ही म्हणलं की आपण रिअल इस्टेटमध्ये स्टॅम्प ड्युटी माझी फिक्स असते, तसं इथं सुद्धा ट्रेडिंगचे तुमचे गव्हर्नमेंटचे जे टॅक्सेस असतात ते ऑल ओव्हर दी इंडिया जवळजवळ फिक्स आहे. स्टेट वाईज एकच दुसरा चार्जेस थोडेसे प्लस मायनस होऊ शकतात, पण बाकीचे चार्जेस ऑल ओव्हर इंडिया फिक्स आहे. पण राहिलं विषय ब्रोकिंग फर्म, तर ब्रोकिंग फर्ममध्ये सुद्धा एवढी कॉम्पिटिशन झालेली ना आज, की त्यांनी लिटरली त्यांचे जे कमिशन्स आहेत, जे प्लॅटफॉर्म तर फ्रीज देतात, प्लॅटफॉर्मचं कुणीही चार्जेस घेत नाही. म्हणजे तुम्ही एखादं डीमॅट अकाउंट ओपन केलं आणि तुम्ही तिथं ट्रेडच केलं नाही तर वर्षाला तुमचे चार्जेस फक्त नॉमिनल 300 रुपये राहतील. ओके. ते तर आपण डेबिट कार्डचे पण देतो, वापरलं का नाही वापरलं काय, तुम्ही त्यांचा प्लॅटफॉर्म यूज करताय, तुम्ही सॉफ्टवेअर यूज करताय, त्याचे कुठलेही ऍडिशनल चार्जेस तुमच्याकडनं घेतले जात नाही. फक्त राहिला विषय तुम्ही ट्रेड केला तर त्याच्यातनं मात्र तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात आणि ते पण निग्लिजिबल हो. जर आपण व्यवस्थित ट्रेड केला ना तर आपण 100 रुपये, समजा तुम्ही रोहित सर 100 रुपये कमवले, तर त्या 100 रुपयातनं 5 पैसे, किती पैसे, 5 पैसे तुम्हाला द्यायला काही वाटणारच नाही ना. पण ते आपण काय करतो, ते 5 पैशाचा विचार करून 100 रुपये कमवण्यावर फोकस करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते चार्जेस घेतायत गव्हर्नमेंट, ते कुठलाही अन्याय नाहीये, काय नाही. ते सर्व्हिस द्यायला बसलेत, ते सर्व्हिसचे चार्जेस ते घेणारच आहेत डेफिनेटली. आता समजा असं याच धर्तीला मी पुढे घेऊन हे करतो की ज्याला समजा 1000 रुपये किंवा 2000 रुपये डेली कमवायचे आहेत. आता तो व्यक्ती पाठीमागे काय करतोय हा मॅटर नाही करत. जसं तुम्ही सांगितलं की त्याचं वय काय, त्याचं एज्युकेशन काय,
तो जॉब करतोय, बिझनेस करतोय, गल्ल्यावर बसलाय, काय असेल ते असेल. बरोबर. 1000 ते 2000 रुपये कमवायचे तर काय तुमच्याकडून सल्ला असेल? हा, आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. दररोज 1000 रुपये किंवा 2000 रुपये कमवणं हे शेअर मार्केटमध्ये शक्य नाही. विषय थोडासा डिटेलमध्ये आहे, थोडक्यात समजून घेऊ आपण. काय म्हणायचंय मला, दररोज 1000 रुपये कमवण्यासाठी समजा रमेश नावाचा कोणी व्यक्ती आहे, त्याच्या डोक्यात असं आहे किंवा माझं मेडिकलचं दुकान आहे, मला रोजच्या 1000 रुपये काय करायचे, शेअर मार्केटमधून काढायचे. मग रोजच्या 1000 रुपये जर त्या व्यक्तीला कमवायचे असतील तर त्याला रोजच ट्रेड करावं लागेल, बरोबर का नाही? आणि रोज ट्रेड करून रोज 1000 रुपये घरी घेऊन जावं लागतील, बरोबर. हे कसं पॉसिबल आहे रोहित सर? अजिबात नाही ना. मग मी काय म्हणतो, तुम्ही शेअर मार्केटमध्ये येताना तर तुम्ही शेअर मार्केट ॲज अ बिझनेस करा. त्याला सट्टा किंवा रोजचा इन्कम या हिशोबाने बघायचं नाही पाहिजे. एका महिन्यात किती दिवस शेअर मार्केट असतं? 22 दिवस. मग आपण काय करू, आपण असा विचार करू की मला एका महिन्यामध्ये 22,000 रुपये कमवायचे. अमाऊंट तीच झाली ना. रोज 1000 रुपये कमवले काय, महिन्याला 22,000 कमवले काय, अमाऊंट तीच झाली, बरोबर. पण विचार वेगळे आहेत ना. ज्याच्या अकाउंट डोक्यात आहे किंवा रोज 1000 रुपये कमवायचे, तो काय करेल, रोज ट्रेड करेल आणि रोज 1000 रुपये घरी घेऊन जाऊन पॉसिबल नाहीये. पण या व्यक्तीच्या डोक्यात काय की मला महिन्याचे 22,000 कमवायचे. मग महिन्याचे 22,000 कमवण्यासाठी रोज ट्रेडिंग करायची गरज अजिबात नसते. ऑपॉर्च्युनिटीला ओळखता आलं पाहिजे ना, तिला वाचता आलं पाहिजे, आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली. महिन्याचे 4 ट्रेड करा ना तुम्ही, 22,000 रुपये तुमचे मिळतात. म्हणून महिन्याचं टार्गेट ठेवायचं, क्वार्टरली ठेवायचं आणि मंथली किंवा इयरली रोजचं टार्गेट ठेवायचं नाही. जसं बिझनेस पण असतो ना, बिझनेस म्हणजे टार्गेट कसे असतात, बॅलन्स शीट वर्षाला बनती, क्वार्टरली, हाफ इयरली. शेअर मार्केट पण बिझनेस म्हणून बघा तुम्ही, रोजचं इथं सट्टा होत नाही. आता बिझनेस म्हणून बघा म्हणजे नेमकं एखाद्यानं चालू असलेला जॉब सोडावा आणि फुल टाइम यावं, किंवा करिअर म्हणून लॉंग टर्म बघत असेल. आता करिअर कसं असतं की त्याचं काहीतरी एज्युकेशनल बॅकग्राऊंड वगैरे. शेअर मार्केट तर तुम्ही जसं सांगितलं की सगळ्यांसाठी ओपन प्लॅटफॉर्म आहे. अक्रॉस इंडिया सगळे रूल्स रेग्युलेशन सेम आहे. तिथं जिओग्राफी पण मॅटर नाही करत आहे, तुमची भाषा मॅटर नाही करत आहे वगैरे वगैरे. रिअल इस्टेटमध्ये कसं असतं की रिअल इस्टेट लोकल आहे. कदाचित हैदराबादचं रिअल इस्टेट वेगळं परफॉर्म करतंय, महाराष्ट्राचं वेगळं करतंय, गुजरात वेगळं करतंय वगैरे वगैरे. मग तिथली लोकल लँग्वेज, लोकल रूल्स रेग्युलेशन्स या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या येतात. आता हे जर रूल्स रेग्युलेशन सेबीचे सगळ्यांसाठी सेम आहे, टायमिंग सगळ्यांसाठी सेमच आहे, ओपन होतो, प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी सेमच आहेत, मोर ऑर लेस तुम्हाला फक्त तुमच्या स्किल्स दाखवायच्या. तर या केसमध्ये एखाद्याला जर फुल टाइम याकडे बघायचं असेल किंवा लॉंग टर्म करिअर, जसं तुमच्या वाईफनी त्यावेळेस कॉन्फिडन्स दिला म्हणून तुम्ही तो जॉब सोडू शकला. प्रत्येकाच्या सिनारिओ मध्ये किंवा सिच्युएशन मध्ये तसं होईलच याची गॅरंटी नाही. तर एखाद्याला करिअर म्हणून बघायचं असेल तर त्यासाठी तुमचं काय मत आहे? ओके, खूप छान प्रश्न विचारला. आता इथं 2 प्रकारचे मी क्लास घेतो, माझ्याकडे बरेचसे स्टुडंट येतात. तर प्रत्येक जण कधी कधी म्हणतो, मी इंट्रोडक्शन घेत असतो ना, किंवा त्यात मी विचारतो तुम्ही शेअर मार्केट क्लास का जॉईन केला. तर काही स्टुडंट म्हणतात सर मला फुल टाइम करिअर करायचंय. मग जेव्हा मी त्यांना विचारतो ना की मित्र तुला करिअर करायचंय म्हणजे काय करायचंय, मग त्यातले 80% स्टुडंट काय म्हणतात, सर करिअर म्हणजे एकदम सोपं आहे, माझा चालू जॉब काय करणार आहे, मी सोडणार आहे आणि मी माझं अकाउंट ओपन करणार, त्याच्यामध्ये 1 लाख 2 लाख रुपये टाकणार आणि तिथं ट्रेडिंग करणार आणि फुल टाइम शेअर मार्केटमध्ये पैसे कमवणार. रोहित सर याला करिअर म्हणत नाही, हे करिअर नाहीये. अशा पद्धतीने जर आलो ना तर मार्केटमध्ये पूर्णपणे संपून जाण्याची पॉसिबिलिटी 99% आहे. ओके, 99%. तर करिअर म्हणजे काय, करिअर म्हणजे मी काय म्हटलं, मी जॉब सोडला, वाईफनी कॉन्फिडन्स दिला, कारण मी त्या फील्डमधनं 6-7 वर्षांनंतर ही डिसिजन घेतला, पहिल्या दिवशी घेतला नाही. करिअर म्हणजे काय, जसं मी सुरुवात केली, मी काय केलं, सुरुवातीला NISM याची परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर ब्रोकिंग फर्म जॉईन केली. ब्रोकिंग फर्ममध्ये एक्सपिरियन्स घेतला, 2-4-5 वर्ष त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी घेतली आणि मग माझं करिअर या शेअर मार्केटमध्ये स्टार्ट झालं.
तर आज इथं मुलांना त्या करिअरची माहितीच नाही ना. तर मी थोडक्यात 2 मिनिटात सांगतो करिअर म्हणजे काय. जर एखादा स्टुडंट 18 इयर्स कम्प्लीट आहे तर कॉमर्स फील्डच असलं पाहिजे असं काही नाहीये. 18 वर्ष पूर्ण झालेल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अंडर वेगवेगळ्या 22 ते 25 परीक्षा चालतात. त्याच्यामधली 8 नंबर सिरीज ज्याला परीक्षेला नाव आहे इक्विटी डेरिव्हेटिव्ह. तर ती परीक्षा जर त्यांनी दिली ना तर त्याला ब्रोकिंग फर्ममध्ये ना अपॉर्च्युनिटी ओपन होतात. आता इंडियात बघा ना तुम्ही 500,000 ब्रोकिंग फर्म आहेत. बरोबर. HDFC सिक्युरिटी आहे, ICICI डायरेक्ट आहे, एंजल आहे, मोतीलाल आहे, शेरखान आहे, हजारो एम्प्लॉईज तिथे कामाला आहे. त्यांना कॅन्डिडेटची गरज आहे पण त्यांना कॅन्डिडेट मिळत नाही. कारण कॅन्डिडेट कसा हवा आहे, सर्टिफाईड हवा आहे. मग एखाद्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली, गव्हर्नमेंटचं लायसन्स मिळालं की मग तो जॉबला जॉईन होऊ शकतो ना. आणि मग तिथून त्याच्या करिअरचा काय होतो, स्टार्ट होतो. आणि आपण जो पहिला प्रकार बघितला की मी माझंच अकाउंट ओपन करतो, स्वतःच ट्रेडिंग करतो, त्याला करिअर म्हणत नाही. कारण कसं असतं, आपल्या मागं फॅमिली आहे, मुलं आहे. शेअर मार्केट काही कॉन्स्टंट इन्कम नाही ना, कधी येते कधी जाते. पण ज्यावेळेस लॉसेस होणं चालू होऊन जातं त्या 15 दिवसामध्ये आपण चुकीचे डिसिजन घेतो आणि त्या चुकीच्या डिसिजनमुळे आपला लॉस होण्याची पॉसिबिलिटी काय होते, वाढते. त्यामुळे इनिशियल लेवलला सुरुवातीला फुल टाइम ट्रेडिंग करू नका, पार्ट टाइमच करा. सेकंडरी इन्कम सोर्स राहू दे. एक 5-6 वर्ष तुम्हाला सक्सेस दिसलं की मग तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग मध्ये ऍज अ करिअर म्हणून 100% जाऊ शकता. ओके. माझा एक मित्र आहे, त्याचा 3-3.5 वर्षाचा एक्सपिरियन्स होता आणि आम्ही एकत्र असताना तो मोबाईलच्या ॲपवर म्हणजे कुठली तरी कंपनी चूज करत होता स्टॉक्स आणि ते पैसे लावत होता आणि त्याचा अंदाज चुकला. ओके. आता अंदाज चुकला याचा अर्थ त्याला कळत नाही असं नाहीये. तर याच्या बॅकएंडला काही स्टॉक्स मॅनिप्युलेट होऊ शकतात का, किंवा एखादे ऑपरेटर्स जाणून बुजून एखाद्या स्टॉकला वर घेऊन जातात आणि परत प्रॉफिट काढून मग ते आदळे जातात आणि त्याचा भुर्दंड सामान्य लोक भरतात. बहुतांशी हे टिप्सवाले किंवा ग्रुप्सवाले लोक असतात. तर हे ऑपरेटर काम कसं करतात, इन शॉर्ट काही सांगू शकाल का? हो नक्कीच. आता बघा, तू जसं म्हणलं होऊ शकतं का, 100% होतं. ऑपरेटर हे मार्केटमध्ये आहे, पण त्याच्यापासून आपल्याला कसं लांब राहिलं पाहिजे याच्यासाठी सेबीची पण काही गाईडलाईन आहे. जो आज मार्केटमध्ये 7,500 पेक्षा कंपन्या शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. तर त्या ऑपरेटर जे असतो ना, तो ऑपरेटर फक्त छोट्या कंपन्यांनाच ऑपरेट करू शकतो, मोठ्या कंपन्यांना नाही. छोटी कंपनी मोठी कंपनी म्हणजे काय, त्याला मार्केट कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. जर आपण निफ्टी 50 बघितलं ना, तर निफ्टी 50 मध्ये रिलायन्स आहे, TCS आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, ह्या सगळ्या ह्यूज कंपन्या आहेत. म्हणजे त्यांचं एमकॅप 19 लाख कोटी, 17 लाख कोटी असे आहेत. मग एखादा पर्सनल ग्रुप तो 17 लाख कोटीची कंपनी ऑपरेट नाही करू शकत ना. पण समजा एखाद्या व्यक्तीकडं 1,000 कोटी रुपयाचं कॅपिटल आहे आणि मार्केटमध्ये एक अशी कंपनी आहे जिचं मार्केट कॅपिटलायझेशन 300 कोटी आहे. ओके. याचा अर्थ काय, ती कंपनी छोटी आहे ना. मग तो ऑपरेटर काय करतो, तो ऑपरेटर मार्केटमध्ये रुमर पसरवतो की हा जो शेअर आहे त्याचा रेट आता 50 रुपीज आहे, तो 150 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आणि काय करतो, हे मेसेज डेटा तर कुठेही अवेलेबल होतो बघा सर, ते काय अवघड नाहीये की आज इंडियामध्ये किती जणांचे डीमॅट्स अकाउंट आहे. हा SMS थ्रू सगळ्यांना काय केला जातो, तो मेसेज पाठवून दिला जातो. आणि बेसिकली त्यात अशी लोक असतात ज्यांचं नवीन डीमॅट अकाउंट ओपन झालंय, कारण त्यांची फसायची पॉसिबिलिटी काय असते, जास्त असते. मग ते मेसेज बघतात हा शेअर 50चा आहे जो 150 जाऊ शकतो, आणि हाच ऑपरेटर बॅकएंडनी काय करतो, ते शेअर घ्यायला सुरुवात करतो. कारण त्याकडे पैशाची पॉवर आहे ना. मग तो शेअर 50चा 55 जातो, 55चा 60 जातो. आता या नवीन व्यक्तीला ज्याला तिथं मेसेज मिळालेला आहे तो बघतो की अरे शेअर खरंच वाढायला लागलाय. मग हळूहळू काय होतात, रिटेलर सुद्धा त्या शेअरमध्ये एंट्री घ्यायला सुरुवात करतात. रिटेलरनी एंट्री घ्यायला सुरुवात केली की ऑपरेटर त्यांचं बाईंग काय करतात, कमी करतात, आणि तो शेअर 80, 90, 100 रुपयापर्यंत गेला. ऑपरेटरनी काय सांगितलं 150 जाणार, आता कुठे गेला 100. रिटेलर बाहेर पडत नाही, रिटेलर 150ची वाट बघत असतात आणि हा ऑपरेटर काय करतो, 100 रुपयाला त्याच्याकडचे सगळे शेअर विकून टाकतो. आता तुम्ही सांगा त्या शेअरमध्ये काय होतं गाव, तो चालवणारच निघून गेला ना. मग तो शेअर वर्षानुवर्ष तिथं राहतो, तो काही परत वर जात नाही. तर माझं प्युअर म्हणणं असेल की जर ऑपरेटर गेम पासून आपल्याला लांब राहायचंय, शेअर मार्केटमध्ये सेफ ट्रेडिंग करायचंय, तर फक्त निफ्टी 50 ह्या 50 कंपन्या आहे. कुठलाही नवीन ट्रेडरनी जर त्या 50 कंपन्यांमध्ये काम करायला सुरुवात केली तर बॅकएंडला ऑपरेटरचा आणि त्याचा काही संबंध येत नाही. या परफेक्ट कंपन्या आहेत, टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस दोन्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतं. ओके. आता रिसेंटच्या इतक्या म्हणजे मी बँकिंगमध्ये 2012ला मॅनेजर होतो
त्यावेळेस पण शेअर मार्केट एवढं काही ऐकलं नव्हतं, पण इतक्या 2-3 वर्षामध्ये मी तुफान म्हणजे प्रत्येकच एका घरामध्ये जसे एजंट आहेत ना, इन्शुरन्स एजंट त्या पद्धतीने स्टॉक मार्केटवाले म्हणजे इधर हसबंड करत नाहीये, दुसरं काहीतरी करतो, तो वाईफचं म्हणणं आहे की मला शेअर मार्केट करू द्या, किंवा त्यांची मुलं तरी त्याच्यामध्ये उतरतायत वगैरे. तर हे वादळ आलं कुठून सांगतो. आता बघा, हे वादळ जास्तीत जास्त जे यायला सुरुवात झाली ती कोरोना नंतर झाली. कोरोनामध्ये काय होतं ना, सगळ्यांना घरी बसायचं कंपल्शन होतं, बाहेर कोणी निघू शकत नव्हतं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोरोनामध्ये अख्ख्या जगात मंदी चालू होती. आता तुम्ही सांगा मला, मंदीमध्ये नवीन बिझनेस कोणी चालू करू शकतं का? नाही. तर कुठलाच बिझनेस नाही ना जो मंदीमध्ये आपल्याला पैसे कमवून देऊ शकतो. पण अख्ख्या जगात जर तुम्ही शेअर मार्केट हा जर बघितला ना, थोडासा अभ्यास केला, तर आपल्याला समजतं इथं तेजी असो किंवा मंदी असो, आपल्याला दोन्ही साईडनी इथं काय करू शकतो, आपण पैसे कमवू शकतो. म्हणजे मंदीमध्ये पैसे देणारा एकमेव बिझनेस हा जर कुठला असेल तर तो शेअर मार्केट. आणि कोरोनामध्ये काय होतं, प्रत्येक जण घरी बसला होता, बाहेर जायची परवानगी नव्हती, आहे ती इन्कम बंद झाली होती, टेन्शन येत होतं, आणि समोर एकच मार्ग दिसत होता, त्याला शेअर मार्केट म्हणतो. मग त्यांनी व्यक्तीने काय केलं, फ्री डीमॅट अकाउंट ओपन केले, आणि कुठंही ट्रेनिंग घेतलेलं नाही, काहीच नाही. यूट्यूब व्हिडिओ वॉटेवर जे काही सगळं इकडलं तिकडलं नॉलेज बघितलं, आणि अकाउंटमध्ये काय केलं, ट्रेडिंग करायला सुरुवात केली. असे लाखो करोडो अकाउंट कोरोनाच्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये ओपन झाले. आणि तिथून नंतरच लोकांचे लॉसेस व्हायला, जास्तीत जास्त लॉसेस व्हायला खाली सुरुवात झाली. कोरोनाच्या अगोदर तुम्ही हा आकडा नसेल ऐकला की 90%, 95% लोक शेअर मार्केटमध्ये काय करतात, लॉस करतात. त्याच्यानंतर हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला, कारण तेच आहे की बाबा प्रत्येकाला घर बसल्या रिलॅक्स मनी पाहिजे. आणि याच्यामध्ये मेजरली जर तुम्ही बघाल ना, तर एज बिलो 30 हे मुलं जास्त लवकर अट्रॅक्ट होतात, कारण त्यांना इझी मनीची जर एकदा सवय लागली ना की नाही, पुढे काम करत नाही. त्या कॅटेगरीचा लॉस हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कोरोना नंतर हा सीन तुम्हाला इंडियामध्ये नक्कीच पाहायला मिळाला असेल. आता ज्या कंपन्या आहेत, तुम्ही म्हटले की निफ्टी 50 निवडा, पण प्रत्येकाचं तेवढं बजेट असेलच असं नाहीये, तेवढे पैसे असतील असं नाहीये. एखाद्याला अगदी कमी बजेटमध्ये सुरू करायचं असेल तर कंपनी निवडताना, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की मार्केट कॅपिटलायझेशन बघायचं, पण आता तेवढा तो शेअर स्वस्त पण नसणार आहे, बरोबर, जे प्रत्येक जण बाय करू शकतील. तर या केसमध्ये कंपन्या निवडण्याचा क्रायटेरिया सोप्या भाषेत 1-2-3 स्टेप मध्ये सांगू शकाल? हा, बिलकुल सांगा. कंपनी जे आपण घेतोय, त्याचा शेअर जो घेतोय, ते 2 वेगवेगळ्या प्रकारासाठी घेतला जातो. एक तर तुम्ही ट्रेडिंगसाठी घेताय का, किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घेताय का, हा पहिला प्रश्न विचारत घेतला. ट्रेडिंगसाठी जर घेत असलो तर त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी घेत असलो तर क्रायटेरिया वेगळा. मग आपण ट्रेडिंगसाठी घ्यायचा असं ॲझम्पशन करू. मग ट्रेडिंगसाठी घ्यायचं आहे ना, तर फक्त आणि फक्त टेक्निकल अनालिसिसच तुम्ही बघा, व्यवस्थित तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर पिक करता येईल. पण तो जर तुम्ही मला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचा आहे, तर मात्र तुम्हाला त्याचं बऱ्याचशा गोष्टी पाहाव्या लागतात. जसं सगळ्यात पहिलं बॅलन्स शीट आली, त्याच्यानंतर कंपनी आपण घेतो, इन्व्हेस्टमेंट करतोय, म्हणजे नक्की काय करतोय सर, आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, म्हणजे पार्टनर बनतोय ना. मग आपण ज्या कंपनीत पार्टनर बनतोय त्याला प्रॉफिट पण तर झाला पाहिजे. मग त्या कंपनीचं प्रॉफिट काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या प्रमोटरकडे किती शेअर आहेत हे पाहिलं पाहिजे. त्या कंपनीच्या प्रमोटर बरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल, म्युच्युअल फंड यांनी त्याचा किती स्टेक होल्ड केलेला आहे, पास्ट 10 इयर्स पासून त्याची हिस्ट्री काय आहे, त्याच्यावरती डेप्स किती आहे, अशा एक नाही बऱ्याच पॅरामीटर्स इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पाहाव्या लागतील. त्यामुळे शेअर घेताना, आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हणलात की प्रत्येकाचं बजेट, शेअर स्वस्त नका बघू. निफ्टी 50 पण तुम्हाला 200 रुपयाचा शेअर आहे ना, नाही अशातला भाग नाहीये. पण शेअर कधी स्वस्त नसतो, शेअर कधी महाग नसतो. तो महाग का झाला, कारण तो क्वालिटी आहे ना. त्याच्यामुळे 100 घ्यायच्या ऐवजी 10 घ्या, 10 क्वांटिटीच्या ऐवजी 1 घ्या, पण नेहमी चांगल्या क्वालिटीचा शेअर घेणं हे जास्त महत्वाचं आहे. क्वालिटी मॅटर करते, क्वांटिटी मॅटर करत नाही. बरं, मग हे पेनी स्टॉक का घेतले जातात? ओके, पेनी स्टॉक का घेतले जातात, कारण त्याचा तेवढं स्प्रेड केला जातो. प्रत्येकाला काय पाहिजे, आता तुमच्याकडे समजा मी तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे 1 लाख रुपये आहे, तुमच्याकडे 2 शेअरचा चॉईस आहे, एक 100 रुपये, एक 1000 रुपये, कुठला घेणार तुम्ही? तर या प्रश्नाचं 80% लोक काय उत्तर देतात, 100 रुपये. का हो? जास्त दिसतील, जास्त क्वांटिटी येते. मग आज आपण आहे ना लहान मुलांसारखा विचार करतोय की जास्त क्वांटिटी आली काय होतं, काहीच होत नाही ना. आज तुम्ही 100 रुपयाचा शेअर घेतला, काय तो 1% वाढला, 1 रुपया वाढणार ना. बरोबर. 1000चा घेतला तो 1% वाढला, 10 रुपये वाढणार. मग लोकांना काय पाहिजे, आज जास्त क्वांटिटी पाहिजे. म्हणजे त्यांचं गणित कसं असतं,
5 रुपयाचा शेअर घेतला, 1000 क्वांटिटी, 10,000 क्वांटिटी, आणि तो 1 रुपया वाढला की लगेच मला 5-10 हजार रुपये मिळतील. अहो पण 5 रुपयाचा शेअर 6 रुपये जायला खूप वेळ लागतो ना. तो पेनी स्टॉक आहे ना, तो जसा वर तसा खाली फास्ट येतो. मग पेनी स्टॉक कमी पैशामध्ये जास्त क्वांटिटी येतात, आणि काही पेनी स्टॉक असे रिझल्ट दिलेले आहेत लोकांना की 5-5 रुपयाचे शेअर 50-50 रुपये गेलेत. अहो पण सगळेच गेले नाही ना. 100रातले 2 शेअर गेले म्हणजे काय 98 जातील असं नाहीये. त्यामुळे पेनी स्टॉक कडे ओढ काय आहे? कारण लोकांकडे पैसे कमी आहे, कमी पैशात लवकर श्रीमंत बनायचे, लगेच जास्त पैसे पाहिजे, म्हणून ते पेनी स्टॉक मध्ये जातात. पण तिथं सक्सेस म्हणजे होण्याची पॉसिबिलिटी ही निग्लिजिबल आहे. सो जाऊ नये माणसाने. बरं, आता फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग बद्दल मी पॉझिटिव्ह पण ऐकलंय, कारण लोक म्हणतात की हा एकदम फास्ट वे आहे पैसे बनवण्याचा, आणि निगेटिव्ह पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे की बाबा याच्यामध्ये रिस्क जास्त आहे, रिस्क वर्सेस रिवॉर्ड. ज्याची रिस्क ॲपेटाईट जास्त आहे त्याला, काही लोकांना ते परवडतं, काही लोकांना याच्यामध्ये बॅकग्राऊंडला टूल्स अल्गोरिदम्स असतात त्यामुळे ते घेऊ शकतात. तर तुमचं वैयक्तिक मत काय, ऑनेस्ट ओपिनियन, तुमचा 16 वर्षाचा प्रवास आहे, तर हे फ्युचर कोणासाठी बनलेलं आहे, ऑप्शन कोणासाठी आणि कोणासाठी नाहीच आहे, त्या लोकांनी लांब राहावं. आता बघा, याच्यामध्ये 2 प्रोडक्ट आहे. फ्युचर वेगळा आहे, ऑप्शन वेगळा आहे. आपण दोघांवर वेगवेगळं डिस्कस करूयात. फ्युचर जर ट्रेड करायचा असेल, हल्ली मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त लोक फक्त ऑप्शन ट्रेडिंग करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात. फ्युचर ट्रेडिंग करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला जात नाही. का? कारण फ्युचर हा हाय रिस्क हाय रिटर्न आहे, ऑप्शन पण हाय रिस्क हाय रिटर्न आहे. पण फ्युचरमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्या अकाउंटला 1-1.5-2 लाख रुपयांची गरज असते. आणि हल्लीचा जो रिटेलर आहे त्याकडे काही 1.5-2 लाख रुपये खूप कमी जणांकडे आहे. त्यामुळं फ्युचरकडे जाण्याचा कल ट्रेडरचा कमी, आणि ऑप्शनकडे जाण्याचा कल ट्रेडरचा काय जास्त आहे. मग ऑप्शनकडे का जातात? कारण तिथं 5 ते 10 हजार रुपयात काय करू शकता तुम्ही? ट्रेडिंग सुरुवात करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा अट्रॅक्शन पॉइंट काय आहे की आज जर तुम्ही 10,000 रुपये लावले, एखाद्या निफ्टीचा कॉल किंवा पुट तुम्ही ट्रेडिंग केला आणि तुमच्या फेवरमध्ये मार्केट मूव्ह झालं, तर तुमच्या 10,000 रुपयाचे एकाच दिवसामध्ये 20-30 हजार रुपये होऊ शकतात ना. आणि एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटला जर 10,000 रुपये लावून 20-30 हजार रुपये झाले तर डेफिनेटली त्याला असं वाटेलच ना की बाबा ह्यो तर एकदम फास्ट मार्ग मिळाला आपल्याला. मग तो त्याच्या काय करतो, आहारी जातो. आणि ऑप्शन हे काय व्यसन आहे, ते एकदा लागलं तर सुटणार नाही. त्यामुळे फ्युचर आणि ऑप्शन या दोन्ही सेगमेंट पासून बिगिनर जो आजच मार्केटमध्ये येतोय त्याच्यासाठी तो प्रोडक्ट बनलेला नाहीये. ऑप्शन प्रोडक्ट कुणासाठी बनलाय की बाबा चला मी मार्केटमध्ये आलोय, 2-4 वर्ष ट्रेड करतोय, व्यवस्थित मी स्टेप असतात ना काही. सगळ्यात पहिलं मी मार्केटला पैसे टाकले, पहिली स्टेप काय की बाबा मला माझी प्रिन्सिपल सेफ ठेवता आली पाहिजे, ही फर्स्ट स्टेप आहे ना. दुसरी, मी प्रिन्सिपल सेफ ठेवतोय का, मग मला इन्व्हेस्टमेंट चांगली करता आली पाहिजे. इन्व्हेस्टमेंट मला जमली, मग मी स्विंग ट्रेडिंग मध्ये चांगलं काम करू शकतो. स्विंग ट्रेडिंग मध्ये मी चांगलं काम केलं, त्यातनं मला पैसे मिळाले, मग मी इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जातो. इंट्राडे मध्ये मला सक्सेस मिळालं की मग मी ऑप्शन मध्ये जातो. म्हणजे ऑप्शन हा किती प्रोडक्ट आहे, 5 नंबरचा आहे ना. हे काही स्टेप्स आहेत ना. मागच्या स्टेपला तुम्ही फॉलो केलं, सक्सेस मिळालं, तर पुढच्या स्टेपवर तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. पण आपल्या इथं आज होतं काय, आज अकाउंट ओपन केलं नाही, दुसऱ्या दिवशी ऑप्शन, लगेच बॅटिंग चालू. म्हणजे तिथं काय होतं, मग तो मार्केटची चूक नाही ना. मार्केट काय म्हणतो, प्रत्येक स्टेपला सस्टेन व्हा, तुम्हाला पुढच्या स्टेपसाठी तुम्ही तयारी करा आणि मग पुढच्या स्टेपवरती जा, असं. बर, आता म्युच्युअल फंड बद्दल लोक खूप अट्रॅक्टिव्ह आहेत, किंवा लॉंग टर्म मध्ये त्यांना अशी गॅरंटी की बाबा हे मला ऍटलीस्ट 14-15% रिटर्न देतात, वर्सेस लॉंग टर्म IPO मधला घेतलेला शेअर किंवा तुम्ही चूज केलेला शेअर. ह्या दोघांमध्ये जर तुम्हाला निवडायचं असेल, कन्सिडरिंग लेट्स 20 वर्षाचा टेन्युअर आहे, 20 वर्षापर्यंत तुम्हाला दोघांमध्ये पैसे लावायचे आणि मिळणारे रिटर्न्स, तुमचं सिलेक्शन काय असेल आणि त्याचं जस्टिफिकेशन काय? ओके, आता पहा, जसं म्युच्युअल फंड आपण पाहिलं तर म्युच्युअल फंड हा प्रोडक्ट कुणासाठी बनलेला आहे? म्युच्युअल फंड प्रोडक्ट त्या व्यक्तीसाठी बनलेला आहे की ज्या व्यक्तीला शेअर मार्केट बद्दलचं 0 नॉलेज आहे, बरोबर, काहीच माहिती नाही बाबा. मग तो व्यक्ती काय करतो, म्युच्युअल फंडाला पैसे देतो, म्युच्युअल फंडवाले पोर्टफोलिओ मॅनेजर अपॉइंट करतात. त्या पोर्टफोलिओ मॅनेजर थ्रू ते पैसे कुठे जातात, शेअर मार्केटमध्ये जातात. शेअर मार्केटमधून रिटर्न्स येतात, म्युच्युअल फंड तुम्हाला तो रिटर्न देतो. 13-14% काय राहिले, तुम्हाला पैसे मिळाले. पण मी काय सजेस्ट करेल, जर एखाद्या व्यक्तीला शेअर मार्केटचं 0 नॉलेज आहे तर त्यांनी म्युच्युअल फंडात जरूर जावं. पण एखाद्या व्यक्तीने जर क्लासेस केलेले आहे, प्रोफेशनली त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे, तर त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये न जाता
डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये काय करावं, इन्व्हेस्टमेंट करावी. कारण म्युच्युअल फंड जर तुम्हाला 14% देत असेल ना, तर तुम्ही थोडासा अभ्यास करून, चांगला स्टॉक पिक करून जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये 20% सुद्धा CAGR मिळू शकतो. आणि 14 ते 20% हा जो 6% गॅप आहे ना, ते तुमचं कॅपिटल लिटरली डबल करतो. पण इथं चूक काय होती हे पण सांगतो तुम्हाला. म्युच्युअल फंडात आपण एखादा फंड घेतला की आपण त्याच्याकडे इग्नोर करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं म्युच्युअल फंड आहे ना, तुम्ही त्याला विचारलं ना की काय रे मित्रा, तुझ्या अकाउंटला म्युच्युअल फंडाचे किती युनिट आहेत, त्या व्यक्तीचं उत्तर काय असतं, माहित नाही. कालचा NAV काय क्लोज आहे, माहित नाही. 5 तारखेला आपण इन्व्हेस्टमेंट करतो का, शेअर मार्केटचे लेवल बघतो का, नाही बघत. कारण तिथं आपण रॅन्डमली करत चाललोय. माहिती आहे की 20 वर्षापर्यंत मला पैसे हा, म्हणजे गुंतवायचे आहे. म्युच्युअल फंडाने तुम्हाला सांगितलंय की तुला 20 वर्ष थांबायचंय, म्हणून म्युच्युअल फंड सही आहे. बरोबर. पण तोच व्यक्ती जेव्हा शेअर मार्केटमध्ये येतो ना, काय म्हणून मला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, बजाज फिनान्सचे 10 शेअर घेऊन टाकतो. कशासाठी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, मुलासाठी. अहो पण ते बजाज फिनान्सचे 10 शेअर ज्यांनी आज घेतले ना, उद्या मार्केट चालू आलं की तो लगेच एकदा रेट बघतो ना, रेट काय झाला रे, 20 रुपये वाढला बरं का, परत 3.25 एकदा रेट चेक करतो, रेट काय झाला रे. म्हणजे असं कंटिन्यू तो बघत बसला तर एक लेवल काय येते, त्याला असं वाटतं की अरे आता तर लय वाढला, 7,000ला घेतलेला 8,000 झालाय, 8,500 झालाय, आता एक काम करू आपण विकून टाकू, 1,500 भेटतायत ना, 10 शेअर आहेत, 15,000 परत घेऊ की आपण खाली आल्यावर. म्हणून तो शेअर विकतो आणि तो शेअर खाली येत नाही आणि मग तो वरतीच निघून जातो. मग अशा पद्धतीने काम केलं तर शेअर मार्केट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये बेनिफिट देणार नाही. मग आपल्याला ट्रीटमेंट कशी दिली पाहिजे, दोघांना सेम दिली पाहिजे. शेअर घ्यायचा ना विसरून जायचा, फक्त पिक करण्यासाठीचा अभ्यास मात्र इथं करावा लागेल. सर आता आपण खूप पॉझिटिव्ह बोललो, याच्याबद्दल तुमचा निगेटिव्ह एक्सपिरियन्स पण आहे का, की एखाद्याचं घर उद्ध्वस्त झालंय किंवा एखादा व्यक्ती जीवनातून उठलाय, एखाद्यानं सुसाईड केलं? कारण मी अशा न्यूज पण बघतो ज्याच्यामध्ये सांगितलंय की बाबा तो शेअर मार्केटच्या आहारी जाऊन त्यानं आहे तेवढं सगळं प्रॉपर्टी विकली, घरातले पैसे गमावले आणि मग सुसाईड केली किंवा घर सोडून निघून गेला. आणि अशाही बातम्या मी ऐकल्या की शेअर बाजाराच्या नावाखाली लोकांनी गंडवलंय अगदी. म्हणजे लोक दुकान शटर ओपन करतात, शेअर मार्केटमध्ये पैसे लावतो, 10%. आता माझं जवळच आहे, घरचंच, म्हणजे शेवगाव म्हणून आहे अहमदनगर तालुक्यामध्ये. आणि आता मागच्या महिन्यामध्ये मी ऐकलं ते एक कुठला तरी ग्रुप होता, तो नगर जिल्ह्यामध्येच आहे, तो 2-3 हजार कोटी घेऊन दुबईला पळून गेला. आता मग हे शेअर मार्केट मध्ये खरंच लावतायत पैसे की हे कसं चालतं? म्हणजे एखाद्याचं जर आयुष्य बर्बाद होत असेल तर मग हा अशा गेम मध्ये कोणी उतरावं आणि कोणी उतरू नये? नाही, आता सगळ्यात पहिलं बघा, निगेटिव्ह असे खूप किस्से आहेत माझ्याकडे. म्हणजे पॉझिटिव्ह खूप कमी आहे आणि निगेटिव्ह खूप जास्त आहे. प्रत्येक 2-4 दिवसानंतर एखादा किस्सा ऐकण्यातच येतो की बाबा याचे एवढे गेले, त्याचे तेवढे गेले. त्यातले एक जाणून बुजून एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. एक दिवस मी दुपारी बसलो होतो ऑफिसमध्ये, एक गृहस्थ आले ज्यांचं वय अबाव 65 होतं. ओके. त्यांच्या हातात एक पिशवी होती, ते व्यवस्थित आले, बसले, पाणी पिलं. त्यांना मी शेअर मार्केटबद्दल सगळी माझ्या क्लासची माहिती सांगितली 1-2 मिनिटामध्ये. तर त्यांनी मला त्यांचा अनुभव सांगितला की सर मी आत्ता जस्ट 1 वर्षापूर्वी रिटायर झालोय. रिटायरमेंट झाल्यानंतर मला काही काम नव्हतं, त्याच्यामुळे मी मंदिरात जाऊ लागलो. मंदिरात देवदर्शनासाठी मी जाऊ लागलो. तिथं मला काही आमच्याच वयाचे काही गृहस्थ भेटले, त्यांच्याशी माझी मैत्री झाली. त्याच्यातले काही जण जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होते, तर त्यातला एक मित्र मला मिळाला. त्यांनी मला काय सांगितलं की तू बसल्या बसल्या काय करतो, शेअर मार्केटमध्ये सुरुवात कर. आणि त्याच्याकडनं मी शेअर मार्केट मंदिरामध्ये जाऊन शिकलो, जिथं देवाचं नाव घ्यायला जात होतो. तिथं ऑप्शन ट्रेडिंगची शाळा चालू झाली आमची आणि तिथं मी काही व्हिडिओ बघितले, त्याच्याकडनं नॉलेज घेतलं. त्यांनीच मला अकाउंट ओपन करून दिलं आणि मला सुरुवातीला खूप चांगले पैसे मिळाले. आणि पण नंतर मात्र काय झालं, माझ्यावरतीच कंट्रोल सुटून गेलं. आणि लिटरली रोहित सर तुम्हाला सांगतो मी, त्या व्यक्तीने ज्याचं वय 65 होतं, अशा व्यक्तीने मागील 3 महिन्यापासून 22 लाख रुपयाचा शेअर मार्केटमध्ये लॉस केला होता. म्हणजे ते वय नाहीये ना. आणि त्या व्यक्तीचं म्हणणं होतं माझ्याकडे अकाउंटला 3 लाख रुपये अजूनही आहेत आणि या 3 लाखात मला 22 लाखाचा लॉस काय करायचा आहे, रिकवर. अहो शक्य नाही हो. मी त्यांना प्रामाणिक सांगितलं, म्हणलं सर एक काम करा, तुम्ही सगळं ट्रेडिंग बंद करून टाका, ते 3 लाख विड्रॉ करा. तुमच्याकडे जे काही 15 लाख अजून उरलेले होते त्या व्यक्तीकडं, 17-18 लाख जे आहे ते म्युच्युअल फंडात तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, SWP म्हणतो आपण त्याला, तिथं टाकले पाहिजे त्या वयाला. आणि तुम्ही उरलेलं आयुष्य एन्जॉय करा. ऑप्शन ट्रेडिंग हे तुमच्यासाठी या वयात बनलेलं नाही. पण मला माहिती सर
ते व्यक्ती काय ऐकणार नाही, ते पुन्हा जाणार आणि ऑप्शन मध्ये काय करणार, ट्रेडिंग करणार. त्यामुळं असे बरेचसे किस्से मार्केटमध्ये आहेत की जिथं लॉसेस खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की त्यांनी जर झेपत असेल तर शेअर मार्केटमध्ये उतरा. 100 पैकी 90 फेल होणारी लोक ही माहिती असून जर तुम्ही डाव खेळताय, हा तुमचा वैयक्तिक निर्णय असेल. पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतोय. याचा अर्थ असा नाहीये की आम्ही कोणाला परावृत्त करतोय किंवा डिमोटिवेट करतोय. तर याचा एक ऑनेस्ट आन्सर असं असेल की तुम्ही जर पैसे घालवणारच आहे तर योग्य ठिकाणी घालवा, समाजसेवा करा, दान करा किंवा इतर बिझनेसमध्ये ट्राय करा. पण इथं येऊन जुगार खेळणं हा जर उद्देश असेल किंवा शेअर मार्केटला तुम्ही शॉर्टकट म्हणून बघत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी नाहीये. सर, शेवटचा प्रश्न आणि आपण पॉडकास्ट संपूया. जर एखाद्याला शेअर मार्केटमध्ये यायचं आहे, ऑनेस्टली तो वेळ द्यायला तयार आहे, त्याची शिकायची इच्छा आहे, तर त्यासाठी तुमचं स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन कसं मिळू शकेल? ओके, बघा, सगळ्यात पहिलं तर एखाद्या व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये यायचं आहे तर त्यांनी ते प्रोफेशनली कोर्स करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर एखाद्याला यायचं आहे तर आपला चैतन्य शेअर मार्केट क्लास पुण्यामध्ये रन होतो. ऑफलाईन ऑनलाईन असे दोन्ही प्रकारचे क्लासेस चालतात. 1 महिन्याचा आपला क्लासचं ड्युरेशन आहे. तर एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे 1 महिन्याचा क्लास केला तर आपण त्या व्यक्तीला सगळ्या प्रोडक्टचं नॉलेज व्यवस्थित देतो. 1 महिन्याच्या क्लास नंतर साधारण पुढील 3 ते 4 महिने त्या व्यक्तीला असं गृहीत धरायचं की मला शेअर मार्केटमध्ये काही प्रकारात इन्कम होणार नाही, कारण आपला तो लर्निंग फेज आहे ना. बरोबर. मग लर्निंग फेज मध्ये आपण अर्निंग एक्सपेक्ट नाही करू शकत की 1 महिन्याचा क्लास झाला त्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार की अभ्यास कसा करायचा. पुढील 3 ते 4 महिने कमीत कमी तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. बरोबर. हा 4 महिन्यानंतर तो व्यक्ती मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक अर्निंग सुरुवात करू शकतो आणि त्या स्टेपनी गेलो तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये सक्सेस नक्कीच मिळवता येईल. असे माझे बरेच स्टुडंट आहेत की ज्यांनी मी सांगितलेल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना रिझल्ट येत आहेत. मी असं नाही म्हणत की लाखो रुपये मिळतील, पण एक व्यवस्थित त्यांना जे रिटर्न्स आपले रिटर्नचे एक्सपेक्टेशन चुकतात. बरोबर. आपल्याला लगेच खूप मोठ्या प्रमाणात पैसे पाहिजे असतात. त्यामुळे ते एक्सपेक्टेशन जर तुम्ही फुलफिल होणारे ठेवले, रिअलिस्टिक ठेवले, तर तुम्ही मात्र मार्केटमध्ये सक्सेसफुल 100%. पण याची फीस काय असू शकेल सर? कारण मी ऐकलंय की 60,000, 1 लाख किंवा 50,000 अशी फीस घेतात किंवा अगदी 400-500 रुपयाचे जे रेकॉर्डिंग विकले जातात त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर मग याच्यामध्ये तुमचं आपल्या व्ह्युअरसाठी किंवा प्रेक्षकांसाठी काही डिस्काउंट किंवा असं काही असू शकेल? आपला जो कोर्स आहे 5-16 इयर्स पासून रन करतोय आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, 2008 साली जेव्हा आपण क्लास चालू केले तेव्हा माझ्या क्लासेसची फी 4,000 होती, 4,000 रुपये. आज आपण 2025 मध्ये सुद्धा 4,000च घेतोय. त्यामुळे कुठलाही कोर्स ज्याची फी 70,000, 80,000, जर त्याचं ब्रोशर बघितलं ना रोहित सर तुम्ही, तर त्याच्यामध्ये जे काही टॉपिक शिकवले जातात त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या आणि सोप्या पद्धतीने आपण इथं शेअर मार्केट शिकवतो. मी हे म्हणत नाही की मी एका महिन्यात सगळं शेअर मार्केट शिकवतो. बघा, हा एक महत्वाचा पॉईंट आपण इथे डिस्कस करू. आपल्याला काय वाटतं 1 महिन्याचा कोर्स कसं काय शेअर मार्केट शिकू शकतो? तर एका महिन्यात सगळं शेअर मार्केट शिकता येत नाही. पण आपण शेअर मार्केट का जॉईन करतोय? कारण माझं इंटेन्शन पैसे कमवणे. तर मी काय करतो, पैसे कमवण्यासाठी जेवढं नॉलेज हवंय तेवढं मी एका महिन्यात 22 तासाचं आपलं ट्रेनिंग चालतं. त्या 22 तासामध्ये मी तेवढं 100% शिकवू शकतो आणि त्याची जर त्या विद्यार्थ्यांनी घरी जाऊन प्रॅक्टिस केली, फक्त क्लास लावून पैसे नाही मिळणार, कुठंतरी आपली प्रॅक्टिस महत्वाची. त्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली, घरी जाऊन 2-3 महिने अभ्यास केला तर हळूहळू त्याला मार्केटमध्ये रिटर्न यायला स्टार्ट होऊन जातं. ठीक आहे. तुम्ही सरांचे गुगल रिव्ह्यूज पण बघू शकता. मी बिफोर पॉडकास्ट ऑफ कॅमेरा ते चेक केले तर 3,136 असे काहीतरी 5 स्टार रिव्ह्यूज होते. फीडबॅक वाचण्यासारखे होते. चैतन्य शेअर मार्केट या क्लासचे डिटेल्स आम्ही ॲड्रेस, फोन नंबर, वेबसाईट वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तुम्हाला काही क्वेरी असेल कमेंट करू शकता किंवा आम्हाला संपर्क साधू शकता. सर, जाता जाता जर तुम्हाला एकच सल्ला द्यायचा आहे 1 ते 2 ओळीमध्ये, तर तो काय असू शकेल? शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तो बिझनेस म्हणून पहा, सट्टा म्हणून पाहू नका. तुम्ही सट्टा म्हणून जर त्याकडे बघितला तर तुम्ही संपून जाल आणि तुम्ही बिझनेस म्हणून बघितला तर तुम्ही आयुष्यभर त्याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता. आपला पाहायचा अँगल हा महत्वाचा आहे. नक्कीच. मनापासून आभार सर, आपण जो वेळ दिला, मार्गदर्शन केलं.
तुमची जर रिक्वेस्ट आली तर सरांसोबत आम्ही पुन्हा एकदा विनंती करून पार्ट 2 घेऊन येण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेस तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. असंच बघत राहा, ऐकत राहा. धन्यवाद.